सुप्रभात मित्रांनो। तर आपण इला आपल्या घराच्या इकडे बाजू परसवात फुला काढू जास्वंदीचे। तर छान असा वातावरण मित्रांनो सकाळचा, पक्ष्यांची किलबिटाट तुमका ऐकूक येत असतात। त्याचबरोबर समोर जो काय दृश्य नजारा एक नंबर। चला पटापट फुला काढून जाऊया घरी। तर तिकडे बघताच प्रमोद दादा आणि भगवान दादा सकाळी सकाळी ना अनिल दादाच्या तिकडे केळीच्या बागेत जाऊन येलेत, फुला बिला काढून येलेत आणि केळीची पानं। तर जास्वंदीची फुला मित्रांनो काढला। त्याचबरोबर जास्वंदीच्या फुलाबरोबर इकडे सोनचाफ्याची, त्याचबरोबर इकडे सफेद फुलं आहेत आणि त्याच्यानंतर इकडे मोगऱ्याचा आणि इकडे सफेद गुलाब। तर फुला तर काढून झाली आहेत। तर चला जाऊया पटापट घरी, देव पूजा वगैरे करूची असा मित्रांनो। तर चला। तर मित्रांनो आपण आता इलाव इकडे अनिल दादाच्या इकडे खाली मळ्यात, आणि आपल्या केळीची पानं लागणार असत। तर मगाशी तुमका दाखवलंय भगवान दादा ना केळीची पानं, भगवान दादा त्याचबरोबर प्रमोद दादा ना केळीची पानं आणि फुलं इकडनं घेऊन गेले। तर जाऊया आपण आता तिकडे खाली आणि केळीची पानं काढूया। तर मित्रांनो केळीची पानं काढताना थरार बघा काय तो, केळीच्या धोंडबाना केळीच्या झाडावर इकडे उभं राहिलो। तर 4-5 केळीची पानं आपण काढला आणि आज कशी आपल्याक ना केळीची पानं मित्रांनो निवेदाला लागणार असत। तर इकडे अनादाच्या खाली आपण आहो आणि इकडे दाढ पेरलेली तुमका दिसता आणि छान अशी ना दाढ रुजून पण येली। तर मित्रांनो आपल्या हवी तेवढी ना, म्हणजे जेवढी लागतील तेवढे नैवेद्याक ना केळीचे पान आपण काढला आणि आता आपण चाललो घरी। तर माकाने धोंडबाग केळीची पानं लागणार असतात, तेवढी आपण घेतला। सुप्रभात मित्रांनो, नमस्कार। मी मुरघाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मिरया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आपण आता तिकडनं अनिलाच्या परसावत नाही येलो, तिकडनं केळीची पानं काढून। आणि सकाळी तुम्ही बघितला छान असा आपला नजारा दाखवला आपल्या घराच्या आजूबाजूचो आणि छान सुरुवात झाली ब्लॉगची होती। आणि मित्रांनो आज असा काय माहित आहे मृगजळ म्हणजेच आमच्या गावठी भाषेत मित्रांनो काय म्हणतात तर मिरग। तर आज आमचे ना मित्रांनो कसे माहित आहे तर गुढीपाडव्याक आपले जे मराठी सण असतात ना ते संपतात आणि आजच्या या मिरगाच्या दिवशी मित्रांनो आपले मराठी सण हे चालू होतात। तर आज आपल्या वर्षातलो हे पहिलो सण चालू झालो असा आणि मराठी महिना बघू गेला तर ज्येष्ठ महिना चालू असा आणि त्याचबरोबर इंग्रजी महिना बघू गेलास तर काय माहित आहे तर जून महिना। तर स्वागत असं आपल्या या मिरगाच्या एका छान अशा ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय माहित आहे बघू आपण म्हणजे कसं काय आजच्या गावाकडे कसा मिरगा, मुंबईत इतर शहरात बघू गेलं तर
मिरग ह्यो काय आपल्याला समजून पण येत नाही, पण गावाकडे आपण मिरग कशा पद्धतीने साजरा करतो म्हणजे कसं आज छान असं ना जेवण गोडाधोडाचा किंवा काय काय ठिकाणी नॉनव्हेज वगैरे पण मित्रांनो असतात, तर त्याच्यामुळे जे काय आपल्या आज देवदेवकांका आपल्याला जे काय नैवेद्य दाखवणार ना ते आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुमका मी दाखवणार आहे. जेवढं आपल्याला दाखवू पॉसिबल होईल ना, जेवढं शक्य होईल तेवढं तुमका मी दाखवण्याचा ह्या ब्लॉगमध्ये मी तुमका प्रयत्न करणार. तर चला अगोदर जाऊया. तर मित्रांनो चला अगोदर जाऊया आपण काय माहिती आंघोळ करू. आणि इकडे थोर पुरुष पण आपल्या इकडे इलेले असो. तर चला. तर मित्रांनो इकडे इकडे आमची ना उपासना करता, तर आपण पण आईची उपासना वगैरे झाले की आपण देवपूजा करूया. तर मित्रांनो आपण आता इकडे इलाव किचन मध्ये, इकडे जेवणाची तयारी इकडे चालू आहे. तर आपलं मसाला इकडे पल्लू भाजता. तर पल्लू आजच्या आपल्या नैवेद्यात काय काय असणार? हिरव्या वाटाण्याची उसळ, हा पुरी, हा भात, डाळ, लोणचा आणि पापड. हा तर आज छान असा गोडाधोडाचं जेवण असणार ना. तर इकडे अंजनी काकू पण इली. झालं तुमचं जेवण? नाही रे बाबा, चालू हा. तर मित्रांनो आंघोळ करून आता इलय. आणि मगाशी एक गोष्ट तुमकांना सांगूची राहून गेली होती, ती म्हणजे काय माहित आहे. तर तेव्हा आम्ही कसं लहानपणी ना मित्रांनो लहान होतो ना, तेव्हा मिरग म्हटलो ना की मिरगाच्या दिवशी ना पाऊस भरपूर पडायचो. पण आता गेले काही वर्ष बघू गेलास ना तर मिरगाच्या दिवशीच मित्रांनो पाऊस पडत नाही. तर पूर्णपणे ना गणित बदलला. तर या गणित बदलल्याचं कारण म्हणजे आपणच हे माणसं असावं, कारण बरीचशी जंगलतोड केला. त्याच्यामुळे हे जो काय येणारा अवकाळी पावसांना तर मिरग आता मित्रांनो बघू गेलास तर कधी पण 12 माही मिरग मित्रांनो चालू असतात, कधी पण पाऊस येतात. तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये पण तुमका सांगताय काय माहिती, मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगतच असतंय काय माहित आहे. तर जंगलतोड ही कमी करा, कमी म्हणजे करूच नका जंगलतोड. आणि बघू गेलास तर ना आपण बरेचशी काजू, फणस, आंब्याची झाडं लावण्यासाठी आपण ही जंगलतोड करता. पण शक्य करून ना मित्रांनो जेवढी ना झाडं लावू म्हणजे ती खयची पण असून देत ती लावण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या कशा हव्याच्या पोटी म्हणजे आपल्या फळा भेटू हवी म्हणून आपण काजू, फणस, आंब्याची झाडं लावतो, ती पण लावूक हवी. त्याचबरोबर ना इतर जी झाडं असतात ना आपल्या ऑक्सिजन देणारी ती पण, त्याचबरोबर जी काय निसर्गात जी वाढणारी जी रानटी जंगली झाडं असतात ना ती पण मित्रांनो लावण्याचा प्रयत्न करा. तर ह्या सांगूचा होता कारण माहित आहे आम्ही लहानपणी असताना तो मिरग आणि आताचा मिरग पूर्णपणे बदललेलो असता. तर चला पूजा करू जाऊया आपण आतमध्ये आता. तर आंघोळ बिंघोळ करून आता मी इलं इकडे देवघरात. आणि मगाशी आपण बघितलंच काय माहिती आहे बैठकीक बसली होती. बैठकीक म्हणजे काय माहिती आहे उपासना करत होती. आणि आता आपण पण आता ना मित्रांनो देवबापाची पूजा करूक सुरुवात करूया. तत्पूर्वी आमच्या घरच्यांना थोडक्यात तुमका मी हे देवारा दाखवतोय साधो सुधो. तर माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं असाल आपण गावाकडल्या सणाच्या टायमिंग आपण देवघरात पूजा त्याचबरोबर नैवेद्य वगैरे दाखवताना तो. तर चला पटापट आता ना देवबापाची पूजा करून घेऊया.
छान पद्धतीने आपल्या घरातील देवबाप्पांची ना मित्रांनो पूजा वगैरे झाली आणि तिकडे किचनमध्ये पण ना लगबग आज जेवण करणाऱ्यांची. तर आता पण ना थोडंसं ना फेरफटको मारून येऊया आपल्या वाडीत ना. तर चला तुमका नंतर मी भेटतोय. तर या साईड का नाना सुद्धा इलेलो आमच्या घरी. तर नाना झाली देवाची पूजा वगैरे? हा. आणि आज काय हा मिरग आणि उद्यापासून मग शेतीच्या कामाक चालू होईल. आणि आपलो पहिलो सण असा ना आजचो गुढीपाडव्यानंतर ह्यो पहिलो सण आपचो. तर तुमच्या वेळी मिरग कसं होतो? ओलो असायचो की सुको असायचो? पाऊस पडायचो ना? हा ना. हा येणार हा मिरगाक पाऊस येऊकच हवो. हा काय काय हा सगळ्यांचा राजा असतो म्हणजे सगळ्यांका पाऊस पाडून शेती वगैरे व्यवस्थित करून देणार, हिरवीगार करणार, निसर्ग पूर्ण. लावणीचा टाइम. तर नाना ज्येष्ठ महिनो चालू असा ना. आणि वाहन कसला असा? कोल्याचा वाहन म्हणजे काय असता? नक्षत्र असतात. हा तर नक्षत्र पाऊस पडणार कोल्याच्या वाहनात. म्हणजे कोल्याचा वाहन असला म्हणजे पाऊस पडणारच. तो पावसाला बोलावता. हा बाऊल पण बोंब वाटतो ना. पाऊस पाऊस करतो. हा बाऊल पण पाऊस पाऊस करता. तर मित्रांनो कसं माहित आहे जुन्या माणसांकडनं थोडंसं ना त्यांचे अनुभव त्याचबरोबर त्यांची जी काय जुने गोष्टी आहेत ना त्या आपण ऐकून घेण्याची. मित्रांनो अशा ना मोठ्या थोर त्याचबरोबर ना जुन्या माणसांकडनं ना थोडेसे अनुभव आपण घ्यायचे असतं. तर त्यांच्याकडनं माहिती पण छान अशी भेटतात. तर आता आपण थोडंसं फिरून येऊया तिकडनं फेरफटको मारून येऊया. पाऊस काय या मिरगाक ये ना ना पाऊस काय मिरगाक येत म्हणतं. तेव्हा कसं जुन्या टायमिंग का तुमच्या काळात पाऊस तेव्हा पडा ना मिरगाक ना. आणि आता सगळाच बदलला ना. तर आमचे मित्रांनो वाडीतले ना हे जुने इकडे माणसं बघता तुम्ही. होय. तर मित्रांनो इकडे टीव्हीवर बघताच आपलीच इकडे व्हिडिओ चालूच असत. त्याचबरोबर गो झाला जेवण काय आज काय बेत जेवण आता? भात, हा कोबीची भाजी. हा अरे वा भाजी. अरे बापरे आज हा जेव पेवा सगळ्यांनी. तर इकडे मित्रांनो जेवण चालू असा आणि वडे बिडे आहेत की काय? हा हा. तर या साईड का हा या साईड का चुलीवर आणि चुलीवरचं जेवण एक नंबरच असतं मित्रांनो अप्रतिम. मित्रांनो आपल्याला आमच्या जुन्या घरी येला जुन्या घरना नाही ना माडीवरनं तुमका ह्या नजारा तुमका दाखवतोय. आणि तिकडे पल्लू हे पल्लू तर तिकडे आमचा घर असा. तर पावसाचं वातावरण थोडासा मिरगाच्या दिवशी झाला. बघूया पाऊस पडलो तर ठीक असा नाही तर काय ह्यो मिरग सुको जाणार वाटता. तर आम्ही जुन्या घरात येला आणि जुन्या घरात आमच्या ना इकडे फणस बघा केवढा होतो. नाही म्हटलं तर त्रिशाच्या हाईट पेक्षा मोठो आहे. अरे कोण नाही आज खय गेले हा भारी काय तर घातला पण शेणाचा ह्या बरा होता. तर इकडे इलाव मोठ्या इकडे आणि मोठ्या इकडे चुलीवरचा इकडे गॅस बीस नाही काय पण चुलीवरच्या जेवणाक मगाशी सांगितलंय जी काय मजा असेल ती काय वेगळी. झाला गे जेवण काय काय केलास?
भाजी चण्याची भात डाळ. तर इकडे बघतास इकडे भात असा, त्याच्यानंतर इकडे डाळ, त्याच्यानंतर इकडे भाजी चण्याची उसळ असा, या साईड का वडे, आणि इकडे पापड तळता इकडे. तर छान असं बेत असणारा. तर आमच्याकडे बघू गेलास तर आपल्याकडे व्हेजच जेवण असतं ना गे, म्हणजे गोडा जेवणच असतं ना. तर आमच्या वाडीत बघू गेलास तर मोस्टली मित्रांनो मिरगाच्या दिवशी ना गोडा जेवण असतं. काय काय ठिकाणी गेलात काय काय गावात तर कसा शाकाहारी जेवण आणि मांसाहारी जेवण असे 2 प्रकार असतात. तर आपण आता हिला इकडे चौकार आहोत. तर चौकार आपली मंडळी बसलेली आहेत आपल्या वाडीतली. हे जा भाऊ जा जा. तर मित्रांनो आपल्याक ना मिरगाची माहिती पक्वाद आमचं छान देऊ शकता. तर आता आपण हिला इकडे पक्क्या दाखड्या. तर काय म्हणतो झाला आज मिरगाची काय? आता सकाळी देवपूजा वगैरे झाली. आता वगैरे करणार. नंतर ह्या आज मिरगाच्या दिवशी म्हणजे बी बियाणं काय रुजत नाही घालायचा. एक याचं कारण काय की ते त्या दिवशी एकादशी किंवा मिरग या दिवशी नपुसंक जी होऊ शकतात. हा तर त्या दिवशी शेतीची कामं वगैरे काय करायची नाही. अच्छा, म्हणजे आजचा दिवस सुट्टी असते. आजची दिवस सुट्टी. उद्यापासून मग शेतीच्या कामात चालू होणार. आणि आताचं मिरग आणि तुमच्या टायमिंगचं मिरग कसं होतं? काय की त्या टाइमात जो आनंद मिरगाचा होतो, जी मजा होती ती आता नाही. तेव्हा पाऊस मिरगाच्या दिवशी यायचोच आणि भरपूर पाऊस असायचो. तर तो आता ह्या टायमात तो पाऊस नाही. तर गेले कित्येक वर्ष बघू गेला तर पावसाचा मिरगाच्या टायमिंग काही येतच नाही. तर आणखी काय सांगतात मिरगाबद्दल? आणखी काय की तेव्हा मिरगात कसं की उद्या मिरगा म्हणजे त्याच्या आदल्या दिवसापासून एक लोकांच्या मनात तयारी तयारी असायची, आनंद निर्माण व्हायचो. किंवा एक उपवास म्हटल्यानंतर श्रावणातलं किंवा ह्या मिरगातलं एक उपवास जर म्हटलो तर एक दिवस म्हणजे सुवर्णाचं वाटायचं लोकांका. आता सगळे दिवसच सगळे दिवस, आणि पाऊस पण आता 12 माही कधी पण येतात. आणि तेव्हा कसं पाऊस भरपूर लागायचो, पुरावर पूर यायचे, थंडी त्या पावसात थंडी वाजायची. आता पाऊस पडलो तरी गरम होता मग. आणि आता कशी बरेचसे लोक आपले जंगल तोड करू लागले, जंगल तोड झाली, त्याच्यामुळे हे अवकाळी पाऊस येणार योग कधी पण येतात. परत कसं होतं की पाऊस जरी भरपूर पडलो तरी पाणी साठत नाही, पाणी अडवला जात नाही. तेव्हा जंगला भरपूर होती, पालो पाचोळं पडायचो, त्याच्यामुळे पाणी मुरून जायचा जमिनीचा. आता तसा मुरत नाही. एकदा पाण्याच्या वरती एक थेंब जरी पडलो तरी तो ताबडतोब व्हाळात जाता. त्याच्यामुळे जमिनीतून उष्णता निर्माण झाली, जमीन गारवो नाही, झरे संपले. त्याच्यामुळे तर पाणी अडवा पाणी जिरवा ही आता हीच राहिलेलं नाही. तर छान माहिती ना आपल्या पक्क्यादाकडनं आपल्याला भेटली असा. आणि बरीचशी, आणि तुमका मित्रांनो एक गोष्ट सांगताय, तर आयुर्वेदिक डॉक्टर असत पक्वादा. तर तुमका जर आयुर्वेद म्हणजे जर गावठी औषध जर तुमका जर हवी असतील तर ना माझ्याशी किंवा पक्क्याचा नंबर वगैरे तुमका मी देऊन ठेवीन. तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्टवर तुम्ही फोन करून ना तुम्ही आयुर्वेदिक गावठी औषधं तुम्ही ना मागवू शकतात. आणि त्यांचा मूळव्याध, स्टोन, नागिन, डायबिटीज, हर्निया, अपेंडिक्स, थायरॉइड, आणि तुझा हे पण सर्टिफिकेट पण आहे ना. तर मित्रांनो काय माहित आहे, सर्टिफिकेट सुद्धा त्यांचा असा डॉक्टरांकडनं भेटलेला, म्हणजे कसा शासनाकडनं सॉरी. तर कृपा करून तुमका जर औषधांची जर ऑर्डर वगैरे काय करूची असतात ना तर तुम्ही पक्क्यादाकडनं घेऊ शकतात. धन्यवाद. हे नानी आहे काय म्हणतो, जाणार आम्ही मुंबई 11 तारखेक. झाला काय ता निवेदवाडी झाली? नाना काय गेलो? तर चला जाऊ. तर भाऊकडे जाता जाता इकडे भगवान दादा पण दिसलो. काय म्हणतो? थोडक्यात जरा माका मिरगाबद्दल माहिती सांग. जेव्हा तुमच्या काळी मिरग कसं होतो आणि आता कसं हा? आता मिरग म्हणजे आता हे सुको मिरग काय पाऊस पडलो तेव्हा पडलो नाही. आता आज पडो हो पडत नाही.
आणि तेव्हा पोतच होतं. तेव्हा तुमच्या टायमिंग का पाऊस पडा तेव्हा ना टायमिंग का 7 तारीख म्हणजे 7 तारीख आणि मिरगाच्या नंतर शेतीची कामं जोरात असतात. जोरात असं नांगरड पेरणी हां आता पेरण्यात वगैरे झाले सगळं. आता अगोदरच सगळा होता काय नाही काय. तर आता कसं मशिनरी म्हणजे कसा गुरा कमी आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे सगळा हां तर त्याच्यामुळे कसं आता लवकरच पण काय सगळा. पण त्या शेतीत जी काय मजा होती ती ह्या शेतीमध्ये शेतीत काय नाही काय नाही. समजलं आता कडदानं वगैरे कमी झाली आता कडदानं होत नाही तशी. हां तर त्याच्यामुळे काहीतरी मित्रांनो थोडंसं आपल्याला फरक पडतं. आपण जरी मशिनरी म्हणजे आधुनिक शेती वापरू लागलो ना तरी पण कसं माहीत आहे जी शेण पडायचं मूत्र पडायचं त्याच्यामुळे थोडं हां आणि जी काय पारंपरिक शेती जी होती ना ती काय चांगलीच. तर येता जरा खालना भाऊ काढणं. तर मित्रांनो आपण देवपूजा वगैरे करून बोललो थोडंसं फेरफटको मारून येऊया. तर चौकार गेला होता. चौकार पण मंडळी होती पण तिकडे कसं माहिती देणार तसं कोण नव्हतो. मग नंतर मग आपण गेलो पख्याताकडे. त्या पख्यातान छान अशी माहिती दिला. तसंच आपण खाली उतरल्यानंतर भगवानदादा पण आपल्याला भेटलो. आणि आता आपण इला इकडे माझ्या चुलत्याकडे भाऊकडे इकडे. तर बोललो थोडंसं आहे ना फेरफटको मारून जाऊया. आणि कल इकडे ना मित्रांनो आदल म्हणजे जनावर आपला आदल ना अडकलो होतो जाळ्यात. पण तो कसा ते का सोडवताना ना कसा तो तर आपण आता इकडे इलाव भाऊकडे माझ्या चुलत्याकडे. आणि इकडे इल्यानंतर इकडे बघताव तर आपण ना इकडे पापड सुकत घातला नाही. तर माका वाटतं पापड लाटतात वाटतं आतमध्ये. तर जाऊन बघूया. तर होय खरोखरच पापड लाटतात ही. काय गे आज सणाच्या दिवशी पण पापड लाटतास. पापडाचं काम सोडू नको. तर आपण आता इलाव इकडे होताव चुलत्याकडे माझ्या. तर भाऊ आहे मिरगाबद्दल काय सांगशील. मिरगाचं काय सांगायचं नवे जोडे दाखवायची जेव्हा का आपल्या नवे जोडे दाखवायची. हां आणि मग आज गोड जेवण करूच. हां आणि काय काय ठिकाणी तिखटाचं जेवण असतं आपल्याकडे गोड जेवण करतात ना. तिखट जेवण रात्री आता ना आता जेव्हा का नवे दाखवत होता. हां आणि तेव्हा जो तुमच्या टायमिंग जो मिरग कसं होतो आणि आता तो मिरग कसो हा. काय सुकव हां तुमच्या टायमिंग का पाऊस पडा ना. पाऊस थोडं बहुत पाऊस पडायचा. हां हां नंतर मग पेऱ्या सुरुवाती आजपासून शेतीच्या कामात सुरुवाती असणार आहे. हां उद्यापासून ना. हो आज नाही काय. हां तर आजचा दिवस सुट्टीचा दिवस. उद्यापासून पेरणे बिरणे सगळे मग लावणे बिवणे चालू आले. शेतीचा सुरुवात. हां तर मित्रांनो कसं माहिती आहे जुन्या माणसांकडनं थोडीशी माहिती घेणं या आपला कर्तव्य आणि थोडीशी माहिती पण आपल्याला भेटा त्यांच्याकडनं. तर थोडीशी मित्रांनो ना मळप केला ना तर बघू मिरगाच्या दिवशी पाऊस थोडं तरी पडो हो. तर चला तर आपण जाऊया घरी. घरी पण जेवणाची तयारी तिकडे आहे. तर थोडीशी आपण पण मदत करूया. फणस यो जो तुका काय करतो हा. तर इकडे नानी वडे करतं की पुरियो करतं. झाला जेवण तुझा काकू झाला अंजनी काकू जेवण. दरवाजा उघड बघूया. तर इकडे टीव्हीवर बघतात मित्रांनो खीर असा. तर आमच्याकडे आता याच्या मिरगाच्या दिवशी सगळ्यांकडे तुमका ना मित्रांनो गोडाचा जेवणच दिसताला आणि संध्याकाळी तिखटाचं जेवण. तर आपण गेला होता आपल्या वाडीत फेरफटका मारूक आणि तिकडनं येऊक आपल्याकडनं थोडंसं उशीरच झालो. आणि घरी येईपर्यंत आपण थोडीशी मदत करणार होता जेवणाक. पण आपण घरी येण्याच्या अगोदरच मित्रांनो इकडनं जेवण तयार करून ठेवलं नाही. आता तुमका दाखवतो जेवण काय काय असं. आता तर इकडे भात हा. त्याचबरोबर इकडे हिरव्या वाटाण्याची उसळ असा. त्याचबरोबर इकडे कुकर लावला आणि हा हे. तर इकडे मित्रांनो छान अशी ना गोळी डाळ म्हणजे वरण. त्याचबरोबर इकडे पिशवीत मित्रांनो पापड असत गावठी पापड. त्याचबरोबर इकडे शिरो असा इकडे. आणि या साईड का पुरियो बनवला नाही आहेत. आणि लोणचा वगैरे आपण नैवेद्याक लावणारच असा.
तर चला आता नैवेद्य आपण पटापट काढून घेऊया आणि नैवेद्य दाखवून पण घेऊया देवांका. तर आपण सगळीकडनं फिरून इलाव आणि आता आपण इलाव इकडे पूर्वाकडे आणि इकडे बघताच चुलीवर मित्रांनो. तर मगाशी आपण सानिका वहिनीच्या तिकडे पण बघितला. तर इकडे ते मित्रांनो पूर्वी होते आणि इकडे काय माहित आहे वडे करता. हे पाकिट आहे ना, हे पाकिट पण चालणार ना. जेवण झाला. काय काय केलं? डाळ भात वाटाण्याची भाजी. तर मित्रांनो आज सगळीकडे ना गोडाचं जेवण असणार. जेवणात जाऊचे बाबा दिवे. तर मित्रांनो आपण आता ना आपल्या ग्रामदेवता श्री केळंबिका मातेच्या मंदिरात चाललो नैवेद्य दाखवू. तर इकडे येवा. तर इकडे सुनवादा, त्याच्यानंतर धोंडबा, बाबू, पाटणा, पल्लू आणि त्रिशा येतात. तर तिकडे परशादाची फॅमिली पण म्हणतात की आम्ही येऊ काय. तर चला ऊन पण ना मित्रांनो आज मिरगाच्या दिवशी मित्रांनो एवढा ऊन लागतं जसा भात कापणी ऊन असताना तसा. तर चला जाऊया आपण आता देवळात. तर मित्रांनो आता आपण इलाव आपल्या ग्रामदेवता श्री केळंबिका मातेच्या मंदिरात. तर इकडे मंदिर बघतात, त्याचबरोबर इकडे आपल्या भावका देवीचं मंदिर. तर चला जाऊया आतमध्ये, दर्शन पण घेऊया आपल्या देवीचं, त्याचबरोबर नैवेद्य पण दाखवूया. तर मित्रांनो खायच्या पण मंदिरात जाऊच्या अगोदर ना पहिले हातपाय धुवा व्यवस्थित, त्याच्यानंतरच आतमध्ये मंदिरामध्ये ना प्रवेश करा. तर इकडे आपली भाव बघताच नाही आपल्या देवाच्या मंदिराच्या इकडची भाव म्हणजे देवीच्या इकडची. तर पाणी बघतात वरती भरपूर इलेलं असतं आणि मित्रांनो ह्या 12 माही पाणी असतं. चला पटापट पाया धुऊया आणि देवदर्शन करून मग आपण नैवेद्य दाखवूया. तर मित्रांनो आता आपण इलाव इकडे ग्रामदेवता श्री केळंबिका मातेच्या मंदिरात आणि आतमध्ये आपण आता प्रवेश केला मंदिरामध्ये. आणि इकडे पल्लूना वटी भरता. तर वटी भरून झाल्यानंतर मग आपण नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया. तर या मंदिराचं मित्रांनो आपण अगोदर व्हिडिओ केला. तर कोणाला जर बघूचं असेल तर माझ्या चॅनलवर जावा आणि व्हिडिओ जरूर बघा. तर मित्रांनो आपल्या आई केळूबाईची मूर्ती तुम्ही बघू गेलात ना तर पूर्णपणे ना काळ्या दगडाच्या पाषाणामध्ये कोरलेली असा. आणि त्याचबरोबर या साईडला इकडे बरेचसे देवदेवता तुम्ही इकडे तुमका इकडे बघू भेटतात. तर चला आपण आता ना मित्रांनो नैवेद्य दाखवून घेऊया.
तर मित्रांनो काय माहीत आहे, आई केळूबाईच्या इथलं नैवेद्य दाखवून झालो आणि आता आपण इकडे ना इलाव आतमध्ये इकडे भावकादेवीच्या इकडे मंदिरात, तर इकडे पण मित्रांनो आपण हे नैवेद्य दाखवूया. छान पद्धतीने आपण ना इकडे आपल्या ग्रामदेवता श्री केळूबाई, त्याचबरोबर ना मित्रांनो भावकादेवी आपण नैवेद्य दाखवून झाला आणि आता आपण चाललो घरी आणि घरातल्या पण आपल्या देवदेवतांचे मित्रांनो नैवेद्य दाखवचे. तर खरोखरच आपल्या गावाकडला आपल्या ग्रामदेवता केळंबिका मातेचा मंदिर जर आवडला असेल तर प्लीज कमेंट करून लाईक करा. मित्रांनो आपल्याकडे ना अंजनी काकू पण इलेली आहे, तर अंजनी काकू पण थोडासा विचारूया काय त्या मिरगाबद्दल. तर गे मिरगाबद्दल काय सांगतो? मिरगाबद्दल काय आता सांगू बाबा, मिरग म्हणजे ह्या आपल्या याचा संरक्षण करणारो, आपला अन्न पाणी घालणारो, त्यासाठी त्याची निवेदवाडी करूची लागता, त्याची आठवण करूची लागता. बरोबर आपला व्यवस्थित ते काही काळजी असते. शेतीच्या कामात पायाखाली काय नाही काय मित्र म्हणजे जनावर म्हणजे सरपटणार, कीड मूग दूर करणार, काय करणार म्हणून तर आपण नारळ देऊचा असता मिरगासाठी. आणि नैवेद्यवाडी दाखवायची लागतात. आणि आता तो मिरग आणि तेव्हाचा मिरग कसं होतो तुमच्या काळाचो? आमच्या काळात काय तेव्हा असं नाही होता की हौर यायची नाही काय नाही. तेव्हा पाणी कसा इला तरी आपल्या ते जटरदळा पावत इला की गेला. आता ही धरणा बांधतात त्या कारणाने पाणी सोडून देतात. तेव्हा पाऊस लागायचो भरपूर ना, तेव्हा भरपूर पाऊस लागायचा. मिरगाच्या दिवशी पाऊस भरपूर असायचो आणि आता पाऊसच नाही मिरगाच्या दिवशी. सुका आणि तसं म्हणू गेलं तर 12 माही कधी पण पाऊस असता. वर्षाचे 12 महिने पाऊस होता. तू काय सांगताय? तीच गोष्ट ना, काय वेगळं सांगणार. तर काय माहिती आहे, थोर मोठ्यांकडनं थोडीशी माहिती भेटली तर मित्रांनो चांगली असतं, आपल्या पण थोडस ज्ञानात भर पडता. तर एवढा मोठा जनावर. तर मित्रांनो आपण देवळात आता इलाव नैवेद्य दाखवून आणि घरी गेल्यानंतर इकडे बघता तर इकडे आईन पण ना इकडे नैवेद्य काढून ठेवला ना, तर आपल्या घरच्या देवतांकांना आपण देवांका, तर आपण ना मित्रांनो घरच्या देवांकांना आपण हे नैवेद्य दाखवूया पटापट. तर चला. तर मंडळींनो काय माहिती आहे, आता आपण इलाव इकडे देवघरात आणि इकडे आपण आता हे नैवेद्य दाखवत आहोत. तर मी प्रत्येक आपल्या गावाकडल्या या सणाच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवित असते आपल्या घरातले नैवेद्य किती असतात काय असतात, आणि पुढच्या पिढींका पण मित्रांनो समजूक हवे याच्यासाठी आपण हे नैवेद्य व्हिडिओ शूट करतो आपण काढलेले. तर चला पटापट आपण नैवेद्य दाखवून घेऊया. तर घरातल्या देवांका नैवेद्य दाखवून झालो आणि आता आपण ना मित्रांनो नैवेद्य खाऊक बसला. तर इकडे बघताच तर मगाशी तुमका मी दाखवलंच होतं आपण नैवेद्य काय काय बनवलेलं होतं म्हणून जेवण. आणि आता तुमका बोलो फायनली एकदा परत दाखवूया. तर इकडे डाळ भात हा, त्याचबरोबर वाटाण्याची भाजी, पापड, त्यानंतर इकडे चांदणी भाजलेली आपली फ्राय केलेली, त्यानंतर पुरियो, इकडे गोडासाठी म्हणजे काय माहीत आहे शिरो बनवलं गोडासाठी, आणि हे नैवेद्य आपण देवळात आणलेलो. त्याचबरोबर इकडे शाली वहिनीन खीर दिलं ना, खीर की लापसी होती, लापसी. त्याचबरोबर इकडे नानीन डाळिंबाची भाजी दिला ना, आणि इकडे आहे त्याचबरोबर तिकडे पल्लूना जेवक बसले आहेत आणि त्रिशा गेला नानीकडे जेवका. तर आज जयू आणि गौरीक आम्ही मिस करतो कारण ती गेली आहेत मुंबईत. तर चला पटापट मित्रांनो आता न वेळ घालवता आता जेवक सुरुवात करूया. तर दुपारी छान असा ना गोडाधोडाचा जेवलोय आणि त्याच्यानंतर जी काय सुस्ती इली मित्रांनो ना तसं झोपलोय आणि आता नाही म्हणत 4:30 वाजता आता उठलोय. तर थोडंसं ना फेरफटको मारून येऊया, त्याच्या अगोदर ना थोडंसं ना तोंड धुवून येऊया, फ्रेश होऊया थोडंसं. तर चला. तर आज आपण ना मिरगाच्या दिवशी मित्रांनो काय माहित आहे दुपारी आपण गोडाधोडाचा नैवेद्य आपण खाल्ला आणि आज आपण संध्याकाळी काय माहित आहे आपल्या वाडीत ना मित्रांनो वाडवाळ असा. तर इकडे वाडवाळ्याच्या जेवणाची इकडे तयारी चालू आहे. तर आज संध्याकाळीच्या जेवणात मित्रांनो काय माहित आहे मांसाहारी म्हणजेच नॉनव्हेज जेवण असणारा.
तर आपल्या गावाकडले फेमस चिकन वडे. तर इकडे वड्याची तयारी मित्रांनो चालू आहे. तर इकडे पीठ वगैरे मळतात, म्हणजे चाळतात अगोदर, त्याच्यानंतर मग मळू वगैरे चालू करतील. तर चला, तर मित्रांनो ना बायका एकत्रित झाली ना की म्हावरे बाजार चालू होता. तर इकडे बघतात तर मित्रांनो इकडे आमचं ह्यो वाडीतील महिला वर्ग बघा. तर जोरदार मित्रांनो वडे बनवण्याच्या तयारी लागलेले आहेत. आणि आज परत काय माहीत आहे, आपण नॉनव्हेज पण असा, त्याचबरोबर व्हेज म्हणजे कसं नॉनव्हेज न खाणाऱ्यांका म्हणजे शाकाहारी न खाणाऱ्यासाठी आपण इकडे पनीर सुद्धा आणला. तर काय करणार आहे ताई? पनीर मटार ना. तर इकडे पनीर असा, त्याचबरोबर इकडे फ्लावर, त्याच्यानंतर इकडे मटर. तर गावाकडे मित्रांनो हीच तर मजा असता, काय माहीत आहे. तर खयचो पण कार्यक्रम किंवा खयचो सण असलो तर सगळ्या वाडीतील मित्रांनो ना कशी जी मंडळी जी आपली असतात, महिला वर्ग असून दे किंवा पुरुष वर्ग असून दे, तर एकत्र येऊन ना सगळं हे सण कार्यक्रम ना मित्रांनो पार पाडतात, साजरे करतात. तर मित्रांनो आपण जे आपला आज ना वाडवळाक आपण कोंबडी वडे बनवतो ना, तर ते वडे जे आपले ते युनिक आहेत मित्रांनो. तर बायोक आपण विचारूया काय काय आता. चण्याची डाळ, हां मुगाची डाळ, हां परत धणे, हां जिरा हां आणि मेथी हां आणि पोहे टाकलेले, पोहे, गव्हाचं पीठ परत, हां ज्वारी, हां हां मक्याचं पीठ टाकलेलं आता. तर असा मित्रांनो युनिक आपण हे वडे असणार आहेत. तर मित्रांनो इकडे ना चिकन असा. तर आज कसा रात्री म्हणजे कसं वाडवाक आपल्या मित्रांनो चिकन म्हणजे कसं कोंबडा द्यायचा असतं, तर त्याच्यामुळे आपण हे चिकन आणलं. तर इकडे छान पद्धतीने ना मित्रांनो चिकन धुवून घेतलं नाही आणि आता चिकन बनवूक म्हणजे चिकनची ग्रेव्ही बनवूक मित्रांनो इकडे ना चालू केला नाही. तर आजचा मित्रांनो हे काय माहीत आहे, आज तो काय चिकनचा जो काय बेत आहे ना, तर त्याची आज घरनी आज कोण कोण असतं बघा इकडे. तर आमच्या बंड्याची हाऊस, त्याचबरोबर बायो हा तिकडे पूर्वा. आणि आता काय माहीत आहे आल्या लसणाची पेस्ट म्हणजे कोथिंबीर, लसूण, आला असं मिक्स करून आपण आता ही आता पेस्ट टाकला. तर मित्रांनो काय माहीत आहे, आपण जी काय ग्रेव्ही टाकली होती ना, तर कोथिंबीर, आला, लसूण याची पेस्ट आपण जी काय केला होता ना, तर ती त्या पेस्टमध्ये आपण काय माहीत आहे हे चिकन आतमध्ये आता आपण टाकलं आहोत. तर आपण मगाशी काय माहीत आहे चिकन टाकला होता, त्याचबरोबर आला लसणाची पेस्ट म्हणजे कशी कोथिंबीर, आला, लसूण याची पेस्ट केलेली होती घरगुती. तर ती आपण आतमध्ये टाकून चिकन थोडंसं ना आपण हे आता वरती झाकण ठेवून थोडंसं शिजवून घेऊया. म्हणजे काय माहीत आहे जे काय मिश्रण जर काय असत ना, त्या पूर्णपणे चिकन का लागत, म्हणजे आपण जे मॅरिनेशन करतो ना तीच एक पद्धत, पण ती कशी माहिती आहे आपण या गॅसवर ठेवून करता. तर मित्रांनो तिकडच्या शेगडीवर मित्रांनो चिकन ठेवलेलं असतं आणि इकडे बाईवन आमचा इकडे मटर पनीर बनवता. तर टोपामध्ये ना मटर तेलामध्ये ना फ्राय करून घेतात. तर इकडे मित्रांनो जेवणाची म्हणजे चिकन वगैरे बनवण्याची तयारी इकडे चालूच आहे. आणि
भाईकडे आपण इकडे येला आणि इकडे काय माहित आहे आपली व्हिडिओ चालू असा तर कुणालच्या लग्नाची. तर मित्रांनो आता ना काळोख झालो असा आणि इकडे पनीर फ्राय करून झाला. त्याचबरोबर आता आपण काय माहिती आहे मटर त्यात आणि त्याच्यानंतर फ्लॉवर हे आपण आता आतमध्ये ॲड करतो. आणि इकडे पनीर छान पद्धतीने इकडे ना भाजून घेतला म्हणजे कसे तेलावर वरती ना शॅडो फ्राय करून घेतल्यानंतर. तर मगाशी आपण बघितला होता काय माहिती आहे चिकन आपण 15 मिनिटं आपण ठेवला होता वाफेवर वाफवू थोडासा. आणि आता इकडे ना आता बाहेरून आपल्या काय टाकल्यानंतर गरम मसाला आणि बाकीचे सगळे हे मसाले आता आपण ना ॲड करता. तर चिकन मसाल्याचे पॅकेट आहे. तर इकडे मित्रांना चिकनची ग्रेव्ही त्याचबरोबर पनीर मटर याची भाजी ना बनवण्याची तयारी चालू असा. तर काळोख झालो आणि आपण आता ना घरी जाऊन आंघोळ करून येऊया अगोदर. तर मित्रांनो घरी येऊन आंघोळ वगैरे तर करून आता परत चाललं मी वरती तिकडे वाढवाळ हा तिकडे. तर वाढवाळ म्हणजे मित्रांनो काय माहित आहे थोडक्यात तुमका सांगते काय. तर मिरगाच्या दिवशी काय आपण माझ्या सकाळी पूजा वगैरे केली तुम्ही बघितल्यात. दुपारी आपण छान असा ना घोडाधडाचा नैवेद्य दाखवला आपण. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी काय माहित आहे आपली पूर्ण वाडी एकत्र होऊन मग ते वाढवा हा कार्यक्रम साजरा करतात पार पाडतात म्हणा. तर वाढवा म्हणजे काय माहित आहे तर शेतीची कामं चालू होतील आता दुसऱ्या दिवशी म्हणजे मिरगाच्या दुसऱ्या दिवशी. तर कसं माहित आहे त्या वर्षभरात जेवढं असतं ना म्हणजे जी शेतीची कामं चालू होतात ते वर्षभराची तर त्याच्यासाठी काय माहित आहे देणं द्यायचं असतं. म्हणजे एखादं कोंबडा किंवा बकर वगैरे म्हणजे जे काय असतात तसा ज्याच्या हैपतीनुसार म्हणजे आमच्याकडे मोस्टली तर कोंबडाच देतात. तर ते एक देणं द्यायचं असतं मित्रांनो. तर त्याच्यामुळे कसं माहित आहे आपण शेतीच्या कामात जातो तेव्हा खय पायाखाली वगैरे काय सूक्ष्मजीव त्याच्यानंतर सरपटणारे प्राणी वगैरे मित्रांनो हे येऊ नकोत. त्याच्यानंतर कुठली दुखापत होऊ नकोत याच्यासाठी मित्रांनो ते वाढवासाठी आपण ते कोंबडा द्यायचा असता. तर पूर्णपणे तो वर्ष असताना तो पूर्णपणे वाढीच्या हितासाठी असता म्हणजे पूर्ण वाढीचे जे असतात ना तर आनंदमय जावं वर्ष. तर त्यासाठी हे वाढवासाठी आपण देणं द्यायचं असतं. तर आता जाऊया आपण वरती. थोडक्यात तुमका सांगितलंय माका जेवढी माहिती होती तेवढी. तर चला. मान्य करून फोन बाबा तर मंडळी आपल्या या वाढवायच्या कार्यक्रमात एक थोडंसं ना उशीर झालो आणि जा काय देण्या द्यायचं ना तर देऊन झाले असत. तर आपल्याला काय शूट करू भेटला नाही. तर आता आपण इलाव इकडे चौकावर. तर इकडे पक्वादा बघता तुमका सगळ्यांच्या मार्फत ना इकडे मित्रांनो ना गाराणा घालता. तर काय माहिती आहे उद्यापासून शेतीच्या कामाक सुरुवात होईल. तर वाढवाबद्दल तुमका मी थोडक्यात मगाशी सांगितलं असता. आणि काय माहिती आहे आपली मुंबईची मंडळी त्याचबरोबर गावाकडली मंडळी यांका ना सुखमय शांती लाभो यासाठी आपण या गाराणा घालता. तर चला. तर मित्रांनो ना आपल्या योगकडनं थोडंसं उशीर झालो आणि देणा काय देवचा होता ना आता देऊन झाले. तर आता आपण मगाशी उतरलो ना तिकडे दिलाव तर इकडे पमवदा ना इकडे ना आता तो कापूक बसलो. तर ही एक आमच्या गावाकडली एक प्रथा असता मित्रांनो. शेतीची कामं चालू होण्याच्या अगोदर ना आपल्या देणं देवचं लागतं. तर मगाशी आपण ना मित्रांनो चिकनची ग्रेव्ही त्याचबरोबर ना मटर पनीर बनवताना आपण बघितला. तर आता इकडे ना आपली महिला वर्ग इकडे वडे तळतात. तर आपण ना या टोपामध्ये ना मित्रांनो हे चिकनची ग्रेव्ही बनवला ना म्हणजे चिकन आपण बनवला इकडे. तर आपण तिकडे चिकनची ग्रेव्ही बघितला तिकडे होत आहे आणि इकडे मटर पनीर.
तर आज चिकन न खाणाऱ्यांका मित्रांनो आपण या मटर पनीर केला. तर पूर्ण वाडीक मित्रांनो वडेमधलं तर किती झाले ते बघा. तर इकडे ह्या पूर्ण पण भांडा भरलेला दिसतात. त्याचबरोबर इकडे हा खाली हत, इकडे आता ट्रेमध्ये ठेवलेले हत, तिकडे काढतात आणि अजून बाकी हतच. होय पूर्ण वाडीतच हा. तर मित्रांनो या वाडवाळ्याच्या आपल्या ह्या जेवणाक ना आपल्या वाडीतील सगळी मंडळी मित्रांनो आपल्या जेव बसली आहेत. तर पुरुष मंडळी पहिली, त्याच्यानंतर मग महिला वर्ग वगैरे बसतलो. होय जोर बाबू घेऊचं लागणार पहिलं आधी. खायचा हवा गावठी हवा का बॉयलर हवा? हा हो गाडी काय हवा? बॉयलर की ते घाला नाही का? काय हवा? आणि गाल फुगवताना काढू नको. काय हवा? अडका चुकता. तर मित्रांनो काय माहिती आजच्या ह्या वाडवळ्याच्या आपल्या ह्या नैवेद्याक जेवणाक ना जास्त मेहनत माहिती. तर आपल्या ह्या महिला वर्गाने घेतला नव्हती. तर दुपारपासून मित्र जेवणाचा जो काय कार्यक्रम होतो ना आपलो आजचो, तर सगळी ही मंडळी तुम्ही बघताच. हां हे बायको माझी. तर मित्रांनो ना सगळा कार्यक्रम आजचा होतो आपल्या ह्या वाडवाळ्याचो ना. तर जेवणाचा पूर्णपणे श्रेय ना या आपल्या महिला वर्गाक जाता. कारण दुपारपासून पूर्णपणे मेहनत होती त्यांची. आणि खरोखरच आपल्या या मंडळाकडून ना या महिला वर्गाचं आपण ना अभिनंदन करता. आणि इकडे आपली व्हिडिओ चालू आहे इकडे. तर मित्रांनो मगाशी बघितलं आपण पुरुष वर्ग जोग बसलेलो होतो आणि आता फायनली महिला वर्ग सुद्धा मित्रांनो जोग बसलो आता. आणि इकडे विलाद आमचो. तर चला तर मित्रांनो आता आपण ना जेव बसला आणि इकडे बघताच तुम्ही वडे असत, त्याचबरोबर इकडे गावठी चिकन, त्याचबरोबर इकडे आपण जे चिकन न खाणाऱ्यांसाठी मित्रांनो आपण काय माहिती आहे तर मटर पनीर बनवला होता. तर इकडे मटर पनीर असा आणि इकडे सलाड, कांदो आणि लिंबू. तर चला येऊ जेवा.